सगळ्यांचं नवनाथ भाऊ कदमच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे सिंपल वे ऑफ लिव्हिंग। त्याचा अर्थ तुम्हाला हळूहळू कळेलच माझे व्हिडिओ बघितल्यानंतर। तर आज आम्ही सगळे फॅमिली बरोबर फिरायला जाणार आहोत लॉयन पॉइंट निसर्गाच्या सान्निध्यामध्ये। तर आमचे मातोश्री पण येत आहेत, ते आवरत आहेत आता सध्या। काय कर आमची ही भाची ऋतू, नाव सांग। ऋतुश्री महेंद्र पवार। अरे ऋतू म्हणले तरी चालेल, ही पण येणार आहे। ही आमची पुतणी आहे राधा, ही पण येणार आहे। हाय कर, हाय कर। ही आमची वैष्णवी भाऊजाई, ही पण येणार आहे। आणि ही कोण येणार आहे आपली राणी पण येणार आहे, रडत आहे आता सध्या। आणि आम्ही आता सगळ्या तयारी कशी केली तुम्हाला दाखवतो। आता बघा कार आहे आमच्याकडे। आता एक छत्री घेतलेली आम्ही मोठे 2, त्याच्यानंतर चटई घेतलेली आहे, त्याच्यानंतर हे बघा पाण्याचे बॉटल घेतल्यात 4-5। परत आम्ही हे खायचं सामान सगळं जेवणाचं सगळं घरूनच घेतलंय। आणि कपडे पण एक्स्ट्रा घेतले, समजा पावसात भिजलं तर। खाण्याचं घेण्याचं कारण एकच आहे, लहान मुलं आहेत, बाहेरचं खाल्ल्यामुळे आजारी पडू नये। आणि आजकाल बाहेर पैसे देऊन सुद्धा खायला चांगलं भेटत नाही, त्यामुळे घरचंच खायला घेतलंय। थोडंफार काय वाटलंच तर कॉम्प्लिमेंटरी आपण वरती घेऊया खायला। चला अशा पद्धतीने आपण निघत आहोत, तुम्हाला पुढे पुढे दाखवू सगळं व्यवस्थित छान। बाय। कॅमेरा हटवायचं, ही बघ ना, परत कॅमेरा पुढे हटवायचं, असं करा। आधी बघू देत आता आम्ही सगळे बसलेलो होतो। आमच्या मातोश्री मासाहेबांची पुढची जागा आहे ती। मी आपला ड्रायव्हर असतो फॅमिलीसाठी। ही आमची राधू, ही आमची ऋतू, ही राणी आणि वैष्णवी। आता आम्ही चाललो सगळे फिरायला। चला बाय। बोला ना काय याच्यात, बोला ना काय बोलायचं ते। हे बघा आता आपण घरापासून जवळपास एक 10 किलोमीटर आलेलो आहे। आता देव रोडला साईडला आलोय आपण आता। बघा साईड सीन बघा मित्रांनो, सगळं हिरवळ। घराच्या बाहेर पडा मित्रांनो, निसर्गाच्या सान्निध्यात। निसर्गाशिवाय जगणंच अवघड आहे, निसर्गामध्ये जाऊन जगायला शिका। बघा तर पाऊस नाही, पुढे आहे पाऊस वाला। जरा उघडे की जरा। काय घेतलंय आपण आता? जांभळं जांभळं। काय घेतलं राधू? भारी वाटतं का नाही प्रवासामध्ये जांभळं? आता आपण पेरू बघूया, गावरून कुठे भेटतात का काय? पेरू गावरण बोल। जांभळं खायला ये म्हणलं माय। थांब थांब। अरे कुठं जायचंय आपल्याला? फिरायला। कुठं पण कुठं? खोटं बोलायचं नाही। आपण जाणार आहे लॉयन पॉइंटला, लोणावळ्याच्या पुढे। कळलं का? नका नका बसू घरी, चला फिरायला बाहेर। आता आपण कारल्याच्या इथं आलोय। आता इथं थोडा पाऊस चालू झालाय आहे। पाऊस झाल्यामुळे जरा भारी सीन वाटत आहे। कसं वाटतंय पाऊस चालू झाल्यावर? छान वाटतंय, आता जरा भारी वाटतंय। सकाळ धरून आपण ट्रॅव्हलिंग करतोय, पाऊसच नाही त्यामुळे जरा बोर झालं होतं, आहे का नाही? आता कसं वाटतंय ऋतू? छान छान। ठीक आहे, चला आता पुढे अजून भारी भारी सीन दाखवतो। मस्त उतरले डोळ्याचे। फायनली आम्ही आता लोणावळ्यामध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो, पण फुल इथं ट्रॅफिक जाम आहे। आता ट्रॅफिक बघावी लागणार आहे। आमच्या आईचा बघा चेहरा पडलाय ट्रॅफिक मध्ये थांबल्यामुळे, तिला बोर झाले। आमची भाची बघा नुसते कुतूहलाने इकडे तिकडे बघती। तुला वाटतंय चिक्की घ्यावा का? हे ऋतू, राधे तुला काय घ्यायचंय? पेरू का चिक्की घ्यायची? अजून काय घ्यायचंय? हा, तरतरे का कुरकुरे? हे राधी म्हणते काहीच नाही घ्यायचं बाई तिला खायला। काहीच नाही घ्यायचं? हा, राधी म्हणते काहीच नाही घ्यायचं। आम्ही पण उल्लूच बनवतोय तुला। पेरू पेरू डोक्यात पेरू। काय झालं तुझ्या डोक्यात? बोल, सांग ना, बोल लवकर सांग पटपट। ना। आपल्या चॅनल मध्ये बोल। बोल सांगतो। मग घेतो पेरू तुला। बोल काय झालं, आता बोलले तसं बोल। घेतो ना मग। चक्की 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 चक्की। बघ गर्दी किती बघ। काय घ्यायचं राधे तुला? काय घ्यायचं बोल। पेरू। तर बोलायचं काय घ्यायचं? पेरू द्यायचा। काय झालं म्हणले? पेरू पेरू डोक्यात। पेरूच लालाय। आजीला म्हण एक तरी काय? पेरू द्या। लाल आहे पण आजी म्हणते बरं घेते घेते घेते।
घेते पेरू आवडतो राधे तुला? घेते का तुला पेरू घेते का? फायनली आता आपण ट्रॅफिक मधून बाहेर निघलो आहोत आणि आता आपण भुशी डॅम कडे चाललो आहोत. तुम्ही इथूनच बघू शकता सीन कसे आहेत, पूर्ण झाडी, किती छान वाटतंय बघा मित्रांनो. तुम्ही पण या फिरायला. खरंच निसर्गामध्ये तुम्हाला जर खरंच जीवनाचं सुख पाहिजे असेल ना तर निसर्गाच्या सान्निध्यात यायला शिका, घरच्या बाहेर पडायला शिका आणि घरच्यांबरोबर निघा, लहान मुलं सगळ्यांना घेऊन निघा, तेव्हा निसर्गाचा तुम्हाला आनंद समजेल. राधे कसं आहे, तुला आवडलं का राधे? कसलं भारी वाटतंय ना इकडं. छान या गाडीच्या करंज्या. राधे कसं वाटलं तुला सांग बरं व्हिडिओत बघून. इथं बघ व्हिडिओत बघ, सगळ्यांना म्हणावं फिरायला या तुम्ही पण. म्हण तुम्ही पण सगळ्यांनी या फिरायला म्हणावं. खूप छान. मी पण आले म्हणावा, तुम्ही पण या. मी तर फिरतेच म्हणावा सारखं. मला लय आवडते. हे बघ डोंगर आता चालू झाले. यो सह्याद्री रांगा, पाणी एकदम छान छान. पण आता भुशी डॅमच्या अलीकडच्या ब्रिज वरती आलेलो आहोत. कसं वाटतंय सगळ्यांनी सांगा, कसं वाटतंय? तेव्हा डॅम, डोंगर मस्त. इथे बघा कसे डोंगरावरती ढगे आहेत. हे बघा कसं वाटतंय? छान छान. झालं का नाही मन फ्रेश तुझं आता? छान आहे, छान झालं का ऋतू? कसं वाटतंय राधे तुला? झालं का तुला मन फ्रेश? एकच कसं वाटतंय? लय बोर होत ना घरात बसून. बोल इथं, बोल. शाळेतला इथं छान वाटतंय ना. धबधबा लागलाय आपल्याला, बघून घ्या तुम्ही. कसं आहे, छान कसं आहे सेन. यासाठी यावं लागतं फिरायला, डायरेक्ट फिरायला. डायरेक्ट घरी बसून नाही जमत. क्वांटिटी क्वालिटी कशी एक नंबर आहे का नाही? नका बसू घरी, या बाहेर. कसा आहे निसर्ग, यावं लागतं यासाठी घराच्या बाहेर. कसला भारी दिसतंय. थोडा खर्च करा, बाहेर या. जीवनाचा निसर्गाचा आनंद बँक बॅलन्स मध्ये नाहीये मित्रांनो. खरा आनंद जीवनाचा फॅमिली बरोबर आपल्या आई वडिलांना घेऊन फिरा असं निसर्गामध्ये. मित्रांबरोबर तर आपलं आयुष्य गेलं फिरण्यात. हे बघा कसं आहे. आई कसं वाटतंय तुला? छान छान. आहे का नाही स्वर्ग? कसं आहे स्वर्ग? स्वर्ग छान सुंदर. बघा मित्रांनो, आता लोणावळ्यात भुशी डॅम क्रॉस केलाय. जोरदार पाऊस चालू झाला आहे. पूर्ण पावसाचा आनंद आम्ही गाडीत बसून घेत आहोत. ते आणला त्या काही कुरकुरे बिरकुरे ते काढाय चांगले चांगले. बोलत काढ. हे बघा इथं आम्ही आलो आहे. पाऊस सुरू झालाय. भाऊ ड्रायव्हिंग करत आहे. भाऊ ड्रायव्हिंग करत आहे. कसला जोरात पाऊस आहे ना. जोरात पाऊस आलाय. एवढा पाऊस जवळून बघायला किती भारी गाडी वाटतं. चालवता पण येईना, एवढा जोरात पाऊस आलाय. छान वाटतंय एकदम. आणि लय छान वाटतंय पावसात. छान छान एकदम भारी वाटतंय. आनंद. कसं वाटतंय, कसं वाटतंय मामी तुला? छान वाटतंय. आजीचं आमचं दुकानात गेलं, आमच्या आजीचं. हे बघा किती जोरात पाऊस आहे. व्हिडिओ बंद कर. हे तिला खायला दे ना वैष्णवी. काढ व्हिडिओ. कसला पाऊस आहे बाप. काढला का व्हिडिओ? नीट पकड ना असं. हे पुढं पकड एकदम काढतो. साइड सीन जरा. पकडायचं सगळं. वाकडा झाला पाऊस रे बाबा. तिला काहीतरी दे.
बघा मित्रांनो, आपण आता लोणावळा बुशी डॅमच्या पुढे लॉयन पॉइंट साईडला आलोय. काहीच दिसत नाहीये, पूर्ण लाईट लावली तरी सुद्धा पांढरं पांढरं पूर्ण असं वाटतंय आपण ढगामध्ये आलेलो आहे, स्वर्गामध्ये. तुम्ही बघू शकता. कुठे आलोय आपण? ढगात आलो का नाही आपण? चला आता खाली उतरून आपण थोडं बघूया इथला साईड सीन. हात कर राधे. कसं वाटतंय? कसं वाटतंय तुला? हळू आज की जरा. अरे आपण कुठं आलो? ढगात आलोय ना लॉयन पॉइंटला. भारी वाटतं का तुला? काय दिसत नाही? लॉयन पॉइंट, लॉयन पॉइंट. हळू हळू जरा, हळू हळू. फायनली आपण कुठं आलो? आता लॉयन पॉइंटला आलोय. कसं वाटतं? एकदम ढगात आल्यासारखं वाटतं का नाही? अरे कसं वाटतं? ढगात आल्यासारखं वाटतं ना आपण? छान वाटतं का? सगळ्यांनी एकदम असं ढगात आल्यासारखं वाटतं. ढगात आल्यासारखं लॉयन पॉइंट आनंद घ्या निसर्गाचा. छान वाटतंय. आम्हाला पण लय बोर झालत घरामध्ये. हा त्याच्यामुळे आज छान वाटायला लागलं. मस्त डबे बिबे आणले जेवणाला. आता आपण ना कुठेतरी पॉइंट बघून जेवायचं. लॉयन पॉइंट सगळ्यांना छान वाटला. छान. तुला कसा आवडला आई? नुसता राजू तुला, ऋतू तुला, राणे तुला छान छान. कसं होतं लॉयन पॉइंट? एकदम एकदम स्वर्गात ढगात आल्यासारखं वाटत होतं का नव्हतं? ढगात आल्यासारखं स्वर्गात. सगळ्यांनी या मानव धरायला. एक नंबर पॉइंट आहे लॉयन पॉइंट. भारी बघायला. तुम्ही पण या सुट्टी. भारी वाटलं का नाही? हे राणे कसं वाटलं तुला? रानू भारी वाटलं का तुला? रानू हे राणे कसं होतं? छान होतं ना? छान 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 होतं का? छान. तुला बघ कणीस आणलं. दाखव इथं कणीस. दाखव. तुझं कणीस तुला कणीस खायचं होतं ना? छान आहे का? बघ बरं. घरी किती 10 रुपयावाली कणसं आणली तरी एवढी चव नाही लागणार. पण असं बाहेर थंड ठिकाणी फिरायला आलं 50 रुपयाचं कणीस आहे, पण आता लय भारी लागतं. एक नंबर आहे का नाही? भारी लागतं. कसं आहे कणीस? घरी किती स्वस्त आहे पण चांगलं. अशाच ठिकाणी येऊन खाल्लं पाहिजे तेव्हा ते किंमत कळेल. राणे म्हणा कशी बघते? राणीला कणीस खायचं का? हे कणीस राणे. राणे कसं वाटतंय तुला? हे राणे. राधे तुला आवडतं कणीस? सांगाल नको वा. कणीस काय? कणीस खायला ये म्हणलं माय. म्हण कणीस खायला ये म्हणलं माय. म्हण राधे. तुला दिलं की नाही वैष्णवी तिने? कधी माहित नाही का ना. ये इकडे बघ, चालू आहे व्हिडिओ. ये रुबाब कसा आहे माझ्या आईचा रुबाब? कसा आहे रुबाब? कसा आहे रुबाब? कसा आहे रुबाब? कसं आहे बघा इकडं. ए कसं आहे? या इकडे छत्री. छान आहे. अयो छान आहे. अयो छान आहे. छान. केवढा मोठा वॉटरफॉल आहे ना. हा ये पुरीला धर. पुरी धर. छान आहे. छान आहे. त्यात हाताला सोडून पळायला लागली पटापटा ते पाणी बघ. छान आहे. छान आहे. कसं आहे पाणी? छान आहे. छान. आजारी पेशंट झालं का नीट आमचं? झालं. लय दुखत होतं घरात बसून. भारी वाटतंय आता. भारी एकदम. तुम्ही पण या मस्त फिरायला. तुम्ही पण या. छान छान मस्त पाण्यात एक नंबर धबधबा आहे. कसं आहे पोरगा असा होता असा असावा. आई बापाची इच्छा पूर्ण करणारे आहे का नाही?
सगळ्यांनी आई बाप्पाला न्यावं. पाणी वरून वाढलंय आता. शक्तीला तर तिथे गेले, तिथे जास्त लागलं. एकच थांबली, एकच थांबली, एकच दिसते व्हिडिओ झाली. अरे बघ डॉन तिकडे नको जाऊले. फरक असलं काय आणलं राधे? दाखव. अयो अयो बाप्पाला फुलं आणली. कुठून आणली? तोडून? कुठं? धबधब्याच्या तिथं? भारी आहे. अयो छान आहे. तुला आवडले फुलं? दाखव परत फोटो. अयो किती छान आहे, सुंदर आहे. ते सारखीच आहेत. भरपूर पाऊस असल्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जेवणासाठी थांबता आलेलं नाही, म्हणून आता आम्ही गाडीमध्ये जेवणाचं ताट केलं आहे. हे बघा मित्रांनो काय काय आणलंय तुम्ही बघा. ठेचा, लोणचं, मेथीची भाजी, बटाटा, भाकर बाजरीची, चपाती पण आणलेली इथं. पूर्ण बास्केट चालू आहे, अजून ओपन करायचं. काय हरकत नाही मित्रांनो, ही पण एक प्रकारची मज्जा वेगळी असते. लोणावळ्याची चक्की. हो जेली चॉकलेट काय आणलं बघ. जेली लोणावळ्याची चक्की. हे बघ, हो हे बघ. आता कशी ट्रिप झाली आता? छान मजा आली का? छान. आता काय घेतले? आता पेरू घेतले, मोसंबी घेतली, संत्री घेतली, जांभळं घेतली, मज्जाच मज्जा. राधी पपई झोपली का आपली? घेतली. हा सगळे फ्रूट घेतलेत खायला सगळे.